आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे, ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दिवसा जातात, दुपारी जातात, ते त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कोणी चालवायचं मग? हा महाराष्ट्र तुमच्या राग, लोभ, रुसवे, फुगवे यानुसार चालणार आहे का? लोकांचे प्रश्न आहेत तिकडे, या राज्याच्या समस्या आहेत. तुमचे रागलोक तुम्ही तुमच्या वाशी ठेवा, पण तुमच्या हातामध्ये आज सत्ता आहे. या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा. पण रोज तुमचे राग, लोभ, रुसवे, मारामाऱ्या, अडवणूक, स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे. हे यासाठी होत आहे कारण विजयाच्या धक्क्यातून हे सरकार अद्याप सावरलेलं नाही आहे. एवढा मोठा विजय जो मिळाला आहे त्यांना तो पचवता येत नाही, किंवा विजय कसा मिळाला या भ्रमात आणि या धक्क्यात सगळे आहेत आणि अद्याप हे लोक सावरलेले नाही.